मला त्यांच्या भुजबळांचं काही घेणं नाही, त्यांच्या तोंडावर मी कसं काय हात ठेवू? विधानसभेत ते बोलले ते भंडारा डोंगराचे अजय महाराज बारसकर आहेत आणि त्यांनी हे जरांगे हेकेखोर आहेत असं त्यांना बोलून नाही दिलं. त्यांनी माझं नाव घेतलं, 3दा नाव घेतलं. मी म्हणलो त्यांना माझं नाव घ्या, माझा काही संबंध. कुणी लाख कोटी लोकांनी व्हिडिओ पाहिला, कुणी काही बोलू शकतं. हा त्यांचा, मी भुजबळाचा माझा काही संबंध नाही. आता मुद्द्याचा विषय सांगतो, आरक्षणाच्या बाबतीतला विषय सांगतो. हे झाले त्याचे सगळे आणि त्याचं हे सगळं कायम हेच आहे की हा माणूस कसा कसा हे करतो. परंतु आरक्षणाच्या संबंधानं मी त्याला पहिलं सांगतो की आपलं काय ठरलं होतं 15 जानेवारीला. त्या अजून एक त्याचं वैशिष्ट्य सांगतो. तो सरकारला निवेदनच देत नाही. त्याचं एक निवेदन दाखवा मला की बा आपण काही जरी असलं, मी तुम्हाला रजा जरी काढायची असेल पत्रकाराला तरी तुम्ही रजेचा अर्ज देता, प्रति संपादक साहेब असं अशी रजा काढायची. हा तुम्ही जरांगेंचं एक पण निवेदन नाही, सिंगल वन निवेदन नाही सरकारकडं. पण जरांगेंचं निवेदन कॅमेऱ्यासमोर त्यांनी माझ्याकडे लिहून दिलंय. तो नाकारूच शकत नाही. माझ्याकडे त्याच्या ज्या 4 मागण्या आहेत ना त्याच्या अक्षरात लिहिलेल्या आहेत. त्यांनी काय 4 मागण्या केल्या आणि तो कसा पलटतो. आज पलटी, उद्या पलटी, परवा पलटी, तेरवा पलटी, रोज पलटतो जरांगे आणि खोटं बोलतो. जरांगेवर काय विश्वास ठेवला समाजाने की जरांगे पारदर्शक आहे. कोणतीही मिटिंग कॅमेऱ्यासमोर करतो. मंत्री येऊन द्या घोडा लावतो, त्याला घोडा लाव, याला घोडा लाव, याला बोल, त्याला आमदाराला बोल, शिव्या घाल. समाजाने प्रेम केलं. कारण कसं आहे, मराठा समाजाला खरं बोललेलं आवडतं आणि तोंडावर बोललेलं आवडतं. मराठा समाजाने स्वीकारलं, मी स्वीकारलं. पण जरांगेंनी 23 डिसेंबरच्या रोजी पहिली गुप्त मिटिंग कन्हैया हॉटेलमध्ये घेतली आणि त्या मिटिंगचा मी साक्षीदार आहे. त्या बंद खोलीमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमाची अशी काच होती, काचेच्या बाहेर कॅमेरे लावले होते. जरांगे आमच्याशी बोलत होते, माझी कॅमेऱ्याकडे पाठ आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की मी त्या मिटिंगचा प्रतिनिधी आहे, आतला साक्षीदार आहे. जरांगे आत एक बोलले आणि कॅमेऱ्यासमोर बाहेर जाऊन दुसरंच बोलले. मला माहिती आहे काय बोलले, मी योग्य वेळी ते जाहीर करेन. दुसरी गुप्त मिटिंग आणि त्या दिवशी काय ठरलं होतं, 23 डिसेंबरची हे होतं आणि 25 तारखेला मुंबईला निघायचं होतं. सगळ्यांच्या साक्षी निघायचं होतं. जरांगेंनी सभेत काय घोषणा केली, 20 जानेवारीला. कोणी कोणाला विचारून 20 तारीख दिली, काय संबंध 20 तारीख द्यायचा. मुंबईला मोर्चा निघाला आणि हे ड्राफ्ट आम्ही घेऊन गेलो. सरकारचे लोक होते. हा ड्राफ्ट असा वाचून दाखवलाय. बच्चू कडू आमदार त्यावेळेस होते आणि त्यांनी अक्षरशः शब्द ना शब्द हा कॅमेऱ्यासमोर ड्राफ्टचा वाचून दाखवला. तो माझ्या माहितीप्रमाणे 18 जानेवारीचा व्हिडिओ आहे, तुम्ही काढून बघा. आणि मग तोच ड्राफ्ट पुढे गेल्यानंतर वाशीला काना मात्रा व्याकरणाची उकार न करता स्वीकारला. जाताना परत काय झालं, गुप्त मिटिंग करणार नाही, कोणाशी बंद खोलीत बोलणार नाही, मी साक्ष देतो. कारण ते म्हणलेले जरांगे की महाराज साक्षीला येतं. आज जरांगेंची साक्षच बाहेर निघणार आहे. रांजणगाव गणपती येथे एका बंगल्यावर पहाटे 4 ते 6 या इतक्या वाजता एका उच्च पदस्थ अधिकारी, ज्या अधिकाऱ्याला त्यांनी शिव्या दिल्यात आता, त्याच्याबरोबर मिटिंग केली. 2 तास मिटिंग केली. तो अधिकारी हुशार, त्याला माहिती हा त्यांनी सगळी रेकॉर्डिंग करून ठेवलेली. त्यांनी शिव्या खाल्ल्या. आता तो कवा तर रिटायर होईनच. जरांगेचं सगळं बिंग बाहेर फुटणार आहे. पुन्हा तेच अधिकारी पुण्यामध्ये जे कॉलेज येते शेती महाविद्यालय, तिथून गाडीत बसले ते 2 जण आणि गाडीमध्ये त्यांनी अर्धा तास मिटिंग केली, गुप्त मिटिंग. लोणावळ्याची गुप्त मिटिंग तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आणि वाशीला सुद्धा गुप्त मिटिंग केली. म्हणजे हा पारदर्शक नाही, हे समाजाने पहिलं डोक्यात ठेवावं. हा पारदर्शक माणूस नाही. दुसरं, वाशी मार्केटमध्ये त्या तिथं सभा चालू होती. कंटेनर आणला होता आणि त्या कंटेनरच्या वर सभा चालू होती. माझी विनंती आहे, लाईव्ह दाखवा लोकांना. त्यांचं लाईव्ह दाखवतात. आम्हाला बी थोडेफार काहीतरी आहे, आम्ही एवढं महत्वाचं सांगतोय. हा त्या कंटेनरच्या वर जरांगे उभे होते, तिथं स्पीकरचा प्रॉब्लेम झाला. मी त्यावेळेस त्या जरांगेंचा सहकारी नव्हतो. कारण मला हे गुप्त मिटिंगा आणि काहीतरी आतल्या आत शिस्त आहे हे माझ्या लक्षात आलं. मग आम्ही एक आंदोलक म्हणून मी सहभागी होतो. एक आंदोलक माझ्याकडे आंदोलक म्हणून सहभागी झाले. ते सगळे फोटो वगैरे आहेत. आणि त्या वाशीच्या मार्केटमध्ये मी आंदोलकावानी खाली बसलो तिथं आणि जरांगे पाटील भाषणाला उठले. कुठल्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जायचं नाही. पुढे त्यांनी आज अजून एक सांगितलं
आरक्षण दिलं तरी आझाद मैदानात जायचं आणि नाही दिलं तरी तुम्हाला माहिती आहे आझाद मैदानात जायचं. सगळ्यांनी गुलाब टाळ्या वाजवल्या, हे जल्लोष केला.